जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता जी आपल्या खूप जवळ आहे, जसं की हा बॅटमॅन, तेव्हा आपल्याला दूर असलेल्या गोष्टी, जसं हे झाड अस्पष्ट दिसतं. त्याप्रमाणे जर आपण या झाडावर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला बॅटमॅन अस्पष्ट दिसतो. पण असं का होतं? बरं, तर याचं छोटंसं उत्तर असं आहे की आपला डोळा सतत त्याचं नाभीय अंतर बदलत असतो. मग या व्हिडिओमध्ये याचा नेमका अर्थ काय, ते का आणि कसं होतं हे बघूया. आता हे समजून घेण्यासाठी आपण सगळ्यात पहिले मानवी डोळ्याकडे बघूया. आता डोळा ही एक खरोखरच गुंतागुंतीची गोष्ट आहे, अवयव आहे, ज्यात अनेक भाग आहेत. पण आपण त्यापैकी जवळजवळ सगळ्यांना वगळून फक्त आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करूया, आणि ते म्हणजे भिंग. हे एक बहिर्गोल भिंग म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स आहे, जे येणाऱ्या प्रकाश किरणांना अभिसारित करते. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे दृष्टिपटल किंवा रेटिना. दृष्टिपटल हे पडद्यासारखे असते, ज्यात प्रकाश संवेदनशील पेशी किंवा लाईट सेन्सिटिव्ह सेल्स असतात. आणि मुख्य गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला एखादी वस्तू स्पष्टपणे बघायची असेल तर त्या वस्तूपासून येणारे प्रकाश किरण या दृष्टिपटलावर केंद्रित म्हणजे फोकस होणे आवश्यक आहे. म्हणून एखादी वस्तू जर स्पष्टपणे बघायची असेल तर तिथून येणारे प्रकाश किरण दृष्टिपटलावर केंद्रित होणे आवश्यक आहे. चला मग आपल्या डोळ्याच्या भिंगाचा मुख्य अक्ष काढूया आणि आपण दूर असलेल्या झाडाकडे जेव्हा बघतो तेव्हा काय होतं ते पाहूया. समजा आपण या झाडावरचा एक बिंदू घेतला आणि आपल्या डोळ्यासमोर येणारे काही प्रकाश किरण काढू. हे झाड खरोखर दूर असल्यामुळे आपल्या डोळ्याकडे येणारे प्रकाश किरण मुख्य अक्षाला जवळजवळ समांतर असतील. तर हे ते समांतर किरण आहे. अपवर्तनानंतर त्यांचं काय होतं बघूया. आता हा जो किरण आहे तो प्रकाशीय केंद्रातून जातो आहे, बरोबर. तर हा विचलित न होता जाईल आणि तो आपल्या दृष्टिपटलावर या ठिकाणी आदळेल. बरं, या दुसऱ्या किरणाचं काय? हा प्रकाश किरण खाली वाकेल, कारण हे बहिर्गोल भिंग आहे आणि हे या येणाऱ्या किरणाला अभिसारी करेल. आणि आपल्याला हे झाड स्पष्टपणे दिसण्यासाठी हा किरण या दुसऱ्या किरणाला दृष्टिपटलावर इथे भेटला पाहिजे. म्हणून आपले डोळे या किरणांना काहीसे अशा प्रकारे वाकवतील, बरोबर. याचा अर्थ असा की आपल्या डोळ्याची मुख्य नाभी या बिंदूवर असली पाहिजे, कारण पातळ बहिर्गोल भिंगातून अपवर्तनानंतर कोणताही समांतर प्रकाश किरण मुख्य नाभीतून जातो आणि म्हणून ही आपल्या डोळ्याची मुख्य नाभी असली पाहिजे. तर आता ही आपल्या डोळ्याची मुख्य नाभी असेल तर हे आपल्या डोळ्याचं नाभीय अंतर म्हणजे फोकल लेंथ आहे, बरोबर. आता बॅटमॅनचं काय होतं ते बघूया. ठीक आहे, लक्षात ठेवा बॅटमॅन आपल्या डोळ्यांच्या खूप जवळ आहे आणि हे अंतर प्रमाणानुसार नाही, हे झाड खूप खूप दूर आहे. आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की आपले डोळे आत्ता अजूनही या झाडावर लक्ष केंद्रित करत आहे, त्यामुळे मुख्य नाभी इथेच आहे. तर मग आता बॅटमॅनपासून येणारे काही किरण काढूया आणि त्यांचं काय होतं ते बघूया. इथे पण प्रकाशीय केंद्रातून जाणारा हा प्रकाश किरण विचलित न होता जातो आणि मुख्य अक्षाला समांतर असलेला हा प्रकाश किरण तो आधीसारखा मुख्य नाभीतून जाईल आणि इथे मुख्य नाभी आहे, बरोबर. त्यामुळे हा किरण अशा प्रकारे वाकेल. पहा, तो मुख्य नाभीमधून जाईल आणि परिणामी तुम्ही बघू शकता की हे दोन प्रकाश किरण एकमेकांना दृष्टिपटलावर भेटत नाही, ते कुठेतरी मागे भेटतील. आणि हेच कारण आहे ज्यामुळे बॅटमॅन हा आपल्याला स्पष्टपणे दिसू शकत नाही, कारण त्यातून येणारे प्रकाश किरण नाभीवर केंद्रित होत नाही. तर बस हेच होत आहे. झाडातून येणारे प्रकाश किरण जे एकमेकांना जवळजवळ समांतर आहेत, हे हिरवे प्रकाश किरण ते दृष्टिपटलावर केंद्रित होत आहेत. पण बॅटमॅनमधून येणारे प्रकाश किरण हे केंद्रित होत नाही आहे, म्हणून बॅटमॅन अस्पष्ट दिसतो. तर ही ती स्थिती आहे जेव्हा आपण दूरच्या गोष्टींकडे बघत असतो. ओके, आता जर आपल्याला बॅटमॅनवर लक्ष केंद्रित करायचं असेल तर आपल्या डोळ्यांनी काय करायला हवं? आता जर आपल्याला बॅटमॅनवर लक्ष केंद्रित करायचं असेल तर याचा अर्थ प्रकाश किरणांनी दृष्टिपटलावर भेटलं पाहिजे, केंद्रित व्हायला हवं. बरं, हा जो प्रकाश किरण आहे तो नेहमी विचलित न होता जाईल, त्यामुळे इथे काही केलं जाऊ शकत नाही. याचा अर्थ आपल्या डोळ्यांनी या दुसऱ्या किरणाला इथे भेटण्यासाठी वाकवलं पाहिजे. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा हे ठिकाण, हा बिंदू मुख्य नाभी असेल. म्हणजेच जेव्हा आपण बॅटमॅनवर किंवा आपल्या डोळ्यांच्या अगदी जवळ असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा मुख्य नाभी जवळ असते, डोळ्यांच्या नाभीय अंतर कमी होते आणि आता हे नवीन नाभीय अंतर असते. आणि आता या केसमध्ये झाडापासून येणाऱ्या प्रकाश किरणांचं काय होतं? मला खात्री आहे की तुम्ही आता अंदाज लावू शकता.
झाडापासून येणारे प्रकाश किरण समांतर आहेत. पुन्हा हा किरण विचलित न होता जातो. नाभी अंतर काही असलं तरी त्याला फरक पडत नाही. पण हा जो दुसरा प्रकाश किरण आहे तो नाभीमधून जातो आणि हा किरण अशा प्रकारे वाकल्यामुळे दृष्टीपटलावर ते केंद्रित होत नाही, ते इथे केंद्रित होतात. म्हणून जेव्हा आपण बॅटमॅनवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा मागचं झाड अस्पष्ट दिसायला लागतं. आणि ही ती स्थिती आहे जेव्हा आपण आपल्या खूप जवळच्या गोष्टींवर म्हणजे कमी अंतरावरील गोष्टींवर लक्ष केंद्रित करत असतो. तर मग मुख्य गोष्ट हीच आहे की जेव्हा आपले डोळे कमी अंतरावरील जवळच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत असतात तेव्हा त्यांना कमी नाभीय अंतर लागतं आणि दूर अंतरावरच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करताना त्यांना जास्त नाभीय अंतर लागतं. आणि याच कारणामुळे जेव्हा आपण एका वस्तूवर लक्ष केंद्रित करत असतो तेव्हा दुसरी अस्पष्ट दिसते. तर इथे आपण आपल्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे, पण चला थोडं अजून अधिक खोलवर जाऊया. सर्वप्रथम आपल्या डोळ्यांमध्ये नाभीय अंतर बदलण्याची जी क्षमता असते त्याला नाव आहे. त्याला म्हणतात ॲकोमोडेशन किंवा समायोजन. समायोजन ही आपल्या डोळ्यांमध्ये असलेली क्षमता आहे की ज्याद्वारे ते डोळे कशावर लक्ष केंद्रित करतात आहे यानुसार त्याचे नाभीय अंतर बदलू शकते. ठीक आहे, मग आता मोठा प्रश्न असा आहे की आपला डोळा त्याचं नाभीय अंतर कमी कसं करतो? काय करतो? बरं विचार करा. जर तुम्हाला नाभीय अंतर कमी करायचं असेल तर प्रकाश किरणांनी अधिक वाकलं पाहिजे, बरोबर? आणि हे वाकणं कशावर अवलंबून आहे? तर हे वाकणं खरोखर आपल्या भिंगाच्या वक्रतेवर म्हणजे कर्वेचरवर अवलंबून आहे. भिंगाची वक्रता जितकी जास्त तितकं वाकणं अधिक. म्हणून नाभीय अंतर कमी करण्यासाठी भिंगाची वक्रता जास्त असली पाहिजे. आणि हे कसं होईल? पहा, हे काचेचं भिंग नाही ना. आपल्या डोळ्यात काही काचेचा तुकडा नाही आहे. हे भिंग आहे ज्यात काही द्रव असतं आणि म्हणून त्याचा आकार सहजपणे बदलला जाऊ शकतो. तर आपले डोळे या भिंगाला वरून आणि खालून अशा प्रकारे दाबतात ज्यामुळे ते फुगतं आणि त्याची वक्रता वाढते. तर पहा, इथे काहीसं असे घडते. वरून आणि खालून दाब दिल्यामुळे हे भिंग अशा प्रकारे मध्ये फुगल्यासारखे दिसते. आता ही थोडीशी अतिशयोक्ती आहे, पण काहीसं असंच होतं. पण हे असं झाल्यामुळे नाभीय अंतर कमी होतं. आणि त्याचप्रमाणे जर नाभीय अंतर परत वाढवायचं असेल, आधीसारखं परत बघायचं असेल तर हे दाबणारं बल सोडून देतो डोळा. तर अशा प्रकारे समायोजन म्हणजे ॲकोमोडेशन होतं. पण आता तुम्हाला पुन्हा प्रश्न पडला असेल की हे बल कोण लावतं? तर या भिंगाला कशाने ढकललं जातं? इथे काही स्नायू असतात ज्याला सिलिअरी मसल्स किंवा रोमक स्नायू म्हणतात. ते या भिंगाला दाबण्यासाठी मदत करतात आणि गरज असेल तसं नाभीय अंतर ॲडजस्ट करतात. तर वस्तू जितक्या जवळ येतात तितके हे रोमक स्नायू या भिंगाला दाबून त्याची वक्रता वाढवतात. म्हणजे मग वस्तू पाहण्यासाठी नाभीय अंतर कमी कमी होत जाते. ठीक आहे. आता एक शेवटची गोष्ट अशी आहे की आता हा जर बॅटमॅन अजून जवळ आला तर पुन्हा एकदा आपण किरण आकृती काढून हेच करू शकतो. पुन्हा एकदा नाभीय अंतर कमी झालं पाहिजे, बरोबर? वस्तूचं अंतर डोळ्यापासून जितकं कमी नाभीय अंतर तितकं कमी. म्हणजेच आपलं भिंग हे अजून वक्र झालं पाहिजे. पण आपलं डोळ्याचं भिंग किती वक्र होऊ शकतं याला एक मर्यादा आहे आणि म्हणूनच नाभीय अंतर किती कमी असू शकतं याला सुद्धा मर्यादा आहे. आणि आता या ठिकाणी आपण त्या मर्यादेपर्यंत पोचलो आहे. तर म्हणजे हे सगळ्यात जवळचं ते अंतर आहे जिथे आपण एखादी वस्तू ठेवू शकतो आणि तरी तिला केंद्रित करू शकतो. आणि या बिंदूला आपण D ने दर्शवतो. याला निकट बिंदू किंवा नियर पॉईंट असं म्हणतात. तर नियर पॉईंट हे ते अंतर असतं जिथे वस्तू ठेवली तरीही ती केंद्रित होईल. आता या बॅटमॅनला जर आपण डोळ्याच्या अजून जवळ आणलं तर आपले रोमक स्नायू अजून या भिंगाला दाबू शकत नाही. त्यामुळे याचा नाभीबिंदू अजून जवळ येऊ शकत नाही आणि परिणामी आता हा किरण दृष्टीपटलावर या ठिकाणी जिथे केंद्रित व्हायला हवा तो होत नाही. तो या नाभीबिंदूमधूनच जाईल. कारण बॅटमॅन स्पष्ट दिसण्यासाठी हे नाभीय अंतर अजून कमी होऊ शकत नाही. निकट बिंदूचे अंतर अनेक घटकांवर अवलंबून असते, पण सरासरी अंतर आपण सहसा 25 सेंटीमीटर इतके घेतो. याचा अर्थ 25 सेंटीमीटरपेक्षा जवळ ठेवलेली कोणतीही वस्तू आपल्या दृष्टीपटलावर केंद्रित होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, हे सरासरी अंतर आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक डोळ्याचा निकट बिंदू 25 सेंटीमीटर आहे. काही डोळ्यांचा त्यापेक्षा लहान असतो, काही डोळ्यांचा त्यापेक्षा जास्त सुद्धा असतो. मजेदार गोष्ट म्हणजे आपल्या डोळ्यांना दूर बिंदू किंवा फार पॉईंट नाही आहे. एखादी वस्तू केंद्रित करण्यासाठी ती किती दूर असावी याला काही मर्यादा नाही आहे.
वस्तू अनंत अंतरावर असली तरीही जसं की दूरचे तारे आपण त्यांना स्पष्ट बघू शकतो. म्हणजे आपल्यासाठी आणि आपल्या डोळ्यांसाठी फक्त किमान अंतर महत्त्वाचे आहे, निकट बिंदू आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तर मग आता पटकन सारांश बघूया. आपला डोळा वस्तू किती जवळ किंवा किती दूर आहे यानुसार लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याचे नाभीय अंतर समायोजित करतो. त्याला एकमोडेशन म्हणतात किंवा समायोजन म्हणतात. समायोजनाला एक मर्यादा आहे. जर वस्तू खूप जवळ आली तर तुमचे डोळे नाभीय अंतर आणखी कमी करू शकत नाही आणि म्हणून ती वस्तू अस्पष्ट दिसते. पण त्याचप्रमाणे स्पष्टपणे दिसण्यासाठी वस्तू किती जास्तीत जास्त दूर असू शकते याला काही मर्यादा नाही. ठीक आहे, तर या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.